सांगली मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची चिन्ह आहेत। संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्यावर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाठ फिरल्याचं पाहायला मिळालं। दौऱ्यादरम्यान राऊतांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली। सांगलीचा तिढा सोडवण्यासाठी विश्वजित कदम दिल्लीत जातात आणि मल्लिकार्जुन खरगे यांची विश्वजित कदम आणि विशाल पाटील भेट घेणार आहेत अशी माहिती देखील कळली। प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया। स्वप्नील, काय नेमकं घडू शकतं? भेटीगाठी आता दोन्हीकडून सुरू झालेल्या आहेत, वाद नेमका कसा सुटणार? नक्कीच रिद्धी, संजय राऊत हे 2 दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आले आहेत। ते सांगलीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत। शुक्रवारी त्यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची देखील भेट घेतली होती। त्यानंतर ते रात्री भाजपाचे जे माजी आमदार आहेत विलासराव जगताप यांची देखील भेट घेतली। विलासराव जगताप यांनी भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांच्या उमेदवाराला विरोध केला आहे। तसेच त्यांचे काम देखील करण्याचे विलासराव जगताप यांनी सांगितले। त्यामुळे भाजपकडून एकीकडे विलासराव जगताप यांची मनधरणी करण्याचं काम सुरू असतानाच संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। संजय राऊत यांनी अजितराव घोरपडे आणि विलासराव जगताप यांची भेट जरी घेतली असली तरी त्यांनी थेटपणे चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देण्याचं मात्र टाळलंय। असे असले तरी संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर येत आहेत। तसेच काँग्रेसचे विश्वजित कदम आणि विशाल पाटील आहेत हे दिल्लीमध्ये गेले आहेत। ते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत। एकीकडे संजय राऊत सांगलीत आहेत तर सांगलीतील काँग्रेस नेते हे दिल्लीत आहेत। त्यामुळे राजकीय घडामोडी त्या वेगवान झालेल्या आहेत। त्यामुळे सांगलीमध्ये नेमकं काय होतंय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला सांगलीत पाठिंबा देणार का की मैत्रीपूर्ण लढत होणार हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। परंतु जे संजय राऊत आहेत ते म्हणतात की मैत्रीपूर्ण लढत अशी होणार नाही, सांगलीमधून शिवसेनाच लढणार आणि काही दिवसांमध्ये काँग्रेसचे देखील मनधरणी करून काँग्रेस देखील शिवसेनेला पाठिंबा देईल असं सांगितलं जाते। परंतु काँग्रेस याच्या भेटीगाठी सध्या नेत्यांकडून सुरू आहेत, त्यातून तरी काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं असेल।